हॅलो फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गावरान तांदूळशाची भाजी कशी बनवायची ते. तर मी चांगल्या 2-3 पाण्याने तांदूळशाची भाजी धुवून घेतली. त्यानंतर मी गरम पाण्यातनं ह्या भाजीला काढून घेतलं आणि मग त्यानंतर मी ही भाजी बनवण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, थोडेसे लसूण पाकळ्या घेतल्या, 4 लाल मिरच्या घेतल्या वाळलेल्या, थोडेसे जिरे आणि मीठ घेतलं. तर मी जो हा कांदा आहे तो मी फोडणीसाठी वापरणार आहे आणि जे बाकीचे जे साहित्य आहे तर ते मी मिक्सरला असं बारीक करून घेतलं. मग ते बारीक झाल्यानंतर मी इथे कच्चे शेंगदाणे थोडेसे ॲड केले, कारण मला शेंगदाणे जास्त बारीक नको होते, थोडेसे ओबडधोबड पाहिजे होते, त्यामुळे मी इथे नंतर ॲड केले. आणि तेलामध्ये नंतर हा मसाला परतला जाणार आहे, त्यामुळे मी ते भाजलेले शेंगदाणे यात मी वापरले नाही आहे. तर इथे मी भाजी बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलं, त्यात थोडेसे जिरे ॲड केले आणि ते जिरे चांगले फुलून वरती आल्यानंतर मी त्याच्यामध्ये हा कांदा ॲड केला आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून दिला. आणि कांदा चांगला परतून झाल्यानंतर मग जो मी मसाला बनवला होता तो मी त्यामध्ये ॲड केला आणि तो ॲड करून झाल्यानंतर मी ते चांगलं सगळं एकत्र केलं आणि चांगलं परतून घेतलं. आणि कारण मिरचीला तिखटपणा खूप असतो वाळलेल्या मिरचीला, त्यामुळे ते मी तेलामध्ये चांगलं परतेपर्यंत म्हणजे परतून घेतलं तेलामध्ये. आणि मग त्यानंतर मग मी जी ही भाजी गरम पाण्यातनं काढली होती ती थोडीशी अशी मोकळी करून करून त्यामध्ये ॲड केली, कारण ज्यावेळेस आपण गरम पाण्यातनं भाजी काढतो ना त्यावेळेस त्याचं असं भाजी एकमेकामध्ये अशी अडकली जाते. मग मी ती अशी सुट्टी करून त्यामध्ये ॲड केली आणि मग सगळी चांगली एकजीव होईपर्यंत सगळा मसाला आणि ती भाजी एकत्र अशी मिक्स करून घेतली. आणि सगळ्यात शेवटी मी यामध्ये मीठ ॲड केलं, कारण मिठामुळे ना पाणी सुटतं आणि ऑलरेडी ही भाजी मी गरम पाण्यातनं काढल्यामुळे त्यात थोडंसं पाणी ऑलरेडी पहिलंच होतं आणि म्हणून मी त्यामध्ये सगळ्यात शेवट मीठ ॲड केलं. मीठ ॲड केल्यानंतर मी ही भाजी 5 ते 6 मिनटं शिजवून दिली, कारण भाजीला थोडंसं पाणी सुटलं होतं आणि त्याच पाण्यामध्ये ती मी भाजी पूर्ण छान अशी शिजवून घेतली आणि अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे.